काही लोकांना. पण याचा अर्थ असा नसतो की डायबिटीज नाही म्हणून आपल्याला काय वाटायला पाहिजे, तर आपल्याला दर 40वर रेफरन्स सांगितले त्याच्यानंतर अजून काय आपल्याला सतत तहान लागते, त्याच्यानंतर सतत लागू शकतो किंवा मग सतत भूक लागते. तर भूक का लागते? आपण कुठल्याही प्रकारचे जेव्हा जेवण जेवतो किंवा म्हणजे कार्बोहायड्रेट ते खाल्ल्यानंतर आपल्या पोटात जाऊन त्यांचे काय बनणारे साखर बनणारे साखर रक्तात आणि जर रक्ताची साखर पेशींमध्ये जाऊन त्यांच्यापासून ऊर्जा तयार होते बरोबर. तर ह्या ह्याच्यामध्ये काय होतं, डायबिटीजमध्ये काय होतं, आता विचार करा की तुमचे जे पेशी त्यांना छान दरवाजा आणि त्या दरवाजाला लागले कुलप, तर त्या कुलपाची चावी काय, इन्शुलिन. तर आता जेव्हा इन्शुलिन असेल त्यावेळेला तो दरवाजा उघडेल आणि तुमचं जे खाणं जे ग्लुकोज आहे, ही साखर ही पेशींमध्ये जाईल आणि मग तिथे ऊर्जा तयार होईल बरोबर. तर आता डायबिटीजमध्ये इन्शुलिनचा प्रॉब्लेम होतो, पेशी बरोबर त्याला प्रतिसाद देत नाही आणि आता ऊर्जा तयार होत असल्यामुळे आपल्याला कदाचित थकवा पण लागू शकतो, वजन कमी होतं बऱ्याचशा वेळेला आणि म्हणून हे सगळे ही सगळी लक्षणे आपल्याला जेव्हा दिसतात त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा जखमा होतात तर बऱ्याच वेळेला आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की जखमा आपल्याला कंप्लीट घडतायत की नाही. जर का जखमा नीट घडत नसेल तर मग आपल्याला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, कारण डायबिटीजमध्ये जखमा नीट घडत नाही. मग त्याच्यानंतर ज्या लोकांना ऑलरेडी डायबिटीज आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर त्यांनी दररोज पायाकडे लक्ष दिलं पाहिजे. पायाकडे लक्ष का दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा वेळेला पाय आपला सुन्न पडतो. आपल्याला कसं असतात त्यांना प्रत्येक गोष्ट जाणवत नाही, त्यांची संवेदना कमी होतात आणि म्हणून आपला पाय सुन्न होतोय का, त्यांना मुलायम गोष्ट किंवा मग दोन्ही गोष्टींमधला फरक जाणवतोय का, मुलायम गोष्टी आपल्या पायाला जाणवतोय का, गरम आणि थंड पाण्यामध्ये अंतर आपल्याला समजतंय का, याच्याकडे आपण लक्ष नाही, कारण बऱ्याचशा वेळेला आपल्याला जाणीवा होत आणि म्हणून काय होतं, तर आपण चालता कदाचित आपल्याला लागलं पायाला जर समजलं तर आपल्याला कळत आणि मग काय होतं, जखम ती वाढत जाते. त्याच्यामुळे कदाचित बऱ्याच वेळेला डायबिटीज होतो त्याला आपण आणि मग ते झाल्यानंतर काय होऊ शकतं, पाय बऱ्याचशा वेळेला थोडाफार आपल्याला म्हणून आपल्याला पायाला लक्ष दिलं पाहिजे. पायात व्यवस्थित चपला घातल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला कांद्यामध्ये काय असतील ते लागणार नाही अशी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपली आता जसं साखर आपल्यासाठी खाणं तसं जीवजंतूंसाठी ते खाण्याचं म्हणून इन्फेक्शन जे असतात ते होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणून आपण म्हणून आपल्याला ज्यांना डायबिटीज असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून औषधं घेतली पाहिजे. औषधांव्यतिरिक्त आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणायचा हे डोक्यात ठेवलं पाहिजे. जीवनशैलीमधला बदल म्हणजे काय, खाताना आपल्याला विचार केला पाहिजे, थोडंसं विचार केला पाहिजे म्हणजे नियम थोडंसं ठेवलं पाहिजे खाण्यामध्ये. त्याच्यानंतर ताल वाढवली पाहिजे, स्वतःच्या शरीराची एक्सरसाइज वगैरे केलं पाहिजे, योगा केले पाहिजे, असं सगळं केलं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही तणाव नाही येणार, मानसिक तणाव नसला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्हाला काही प्रश्न आहे?